नमस्कार, मी श्रीमती कुंदा जयवंत बच्छाव, शिक्षिका, नाशिक महानगरपालिका, शाळा क्रमांक 18 आनंदवल्ली. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्यामार्फत दिला जाणारा शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन ही फेलोशिप प्राप्त माझा उपक्रम आमचा आनंददायी स्टेम क्लास खरी कला कौशल्य गुणवत्ता विकास याविषयी सांगण्यास आनंद होत आहे. माझी शाळा तशी झोपडपट्टी कामगार वस्तीत वसलेली, परंतु विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नाशिकमध्ये मॉडेल स्कूल म्हणून ओळख निर्माण करणारे. आनंदवल्ली गावातील माझ्या शाळेत येणारे विद्यार्थी हे स्लम एरियातून झोपडपट्टी एरियातून येतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते, परंतु आमचे हे विद्यार्थी अभ्यासात मात्र अतिशय चुणचुणीत. माझी ही लेकरं एक दिवस माझ्याकडे आली आणि म्हणू लागली, टीचर, इंटरनॅशनल स्कूलमध्ये जे शिकवतात गिटार वाजवणे, कॅसिओ वाजवणे, गायन करणे, कथ्थक, तबला, ॲबॅकस, क्यूब या सगळ्या गोष्टी आम्हालाही शिकायच्या आहेत. आमच्या मम्मी पप्पांकडे याचा क्लास लावायचा पैसा नाही, पण मग आपल्या शाळेत नाही का शिकविणार? त्यांच्या या प्रश्नाने मला अस्वस्थ केले. मला जरी हे शिकवता येणं शक्य नव्हतं, तरी त्यांना शिकविणे हे त्यांची शिक्षिका म्हणून माझं कर्तव्य मला वाटू लागले आणि त्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या शोधात मी होते. तेव्हाच मला आमचा आनंददायी स्टेम क्लास खरी कला कौशल्य गुणवत्ता विकास हा उपक्रम सुचला, परंतु त्यासाठी खर्च लागणार होता. अशा वेळेस यशवंतराव चव्हाण सेंटरने शरद पवार फेलोशिप माझ्या उपक्रमात जाहीर केली आणि हा उपक्रम राबविण्याचे मी ठरविले. पालकांचीही तशी मीटिंग घेऊन त्यांनाही या उपक्रमाची आयडिया दिली व त्यांची उपक्रमासाठी परवानगीही घेतली. प्रथम विद्यार्थ्यांना QR कोड ही संकल्पना समजावून दिली व नंतर उपक्रमासाठी लागणाऱ्या व्हिडिओंचे QR कोड बनविले. फेलोशिपमधून प्राप्त रकमेतून गिटार, तबला, कॅसिओ यासारखे साहित्य खरेदी केले व ते विद्यार्थ्यांना सरावासाठी उपलब्ध करून दिले व अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सर्व साहित्ययुक्त असा आमचा स्टेम क्लास तयार झाला. या अंतर्गत सर्व QR कोड्स विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध करून दिले. सहभागातून प्राप्त टॅबलेट्स, QR कोड्स व फेलोशिपमधून मिळालेले साहित्य याद्वारे विद्यार्थी स्वयंअध्ययनाद्वारे स्वतः शिकू लागले, त्यांच्या आवडीच्या कौशल्यात निपुण होऊ लागले, रोजचा सराव करू लागले. रोज कला कार्यानुभवच्या तासाला विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या कौशल्यामध्ये अधिक सराव करू लागले. तसेच दप्तरमुक्त शनिवार या दिवशीही विद्यार्थ्यांना अधिक सरावास वेळ मिळू लागला. तसेच त्यांनी शिकलेली कौशल्ये ते आपल्या फ्रेंड्सलाही शिकवू लागले. अधिक सरावासाठी त्यांना घरीही QR कोड शीट्स उपलब्ध करून दिले. त्यांच्या पालकांचेही सहकार्य यात मिळू लागले. अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांचा कला कौशल्य शिकण्याचा तास आनंदाने सुरू झाला. तसेच नियमित अभ्यास पूर्ण केल्याशिवाय त्यांना कलाकौशल्याच्या तासाला हे साहित्य प्राप्त होणार नाही. त्यामुळे दिलेला गृहपाठ व वर्गपाठ आधी शिक्षकांना दाखवायचा, मगच पुढचे साहित्य हाती घ्यायचे असा नियमच त्यांना दिला होता. त्यामुळे विद्यार्थी आधी शाळेच्या विषयांचा अभ्यास पूर्ण करू लागले आणि मग कलाकौशल्याच्या तासाला स्टेम क्लासचं सर्व साहित्य घेऊन आपल्या कौशल्यात अधिक निपुणता मिळवू लागले. त्यामुळे त्यांचे शिक्षण आनंददायी झाले. विद्यार्थी आता घरी राहत नव्हते, रोजच शाळेत येऊ लागले. यामुळे शाळेतील गैरहजेरीचे प्रमाणही 0% झाले आणि शाळेचा पटही वाढू लागला. अशा प्रकारे आमचा आनंददायी स्टेम क्लास विद्यार्थ्यांना मदत करू लागला. तसेच QR कोडच्या माध्यमातून शिकताना काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांच्या त्या अडचणींचं निरसन करण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञांनाही शाळेत बोलविले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे सराव करू लागले. सतत 2-3 महिन्यांच्या सरावानंतर विद्यार्थ्यांमधील बदल आम्हाला दिसू लागला व उपक्रम नियोजन करत असताना ठरविलेले उद्दिष्ट पूर्णत्वास आलेले आम्हाला या उपक्रमाद्वारे दिसू लागले. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाची गोडी लागली. तसेच शाळेला एक डिजिटल स्कूल म्हणून नाव प्राप्त झाले आणि आमचे विद्यार्थी स्मार्ट झाले.
तसेच NEPमध्ये सांगितलेल्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना कला कौशल्य विकासासाठी शिक्षकांनी चालना द्यावी हे उद्दिष्टही या उपक्रमातून साध्य झाले. विद्यार्थी घरी आल्यावर केवळ मोबाईलमध्ये गेम खेळत असतात, ही पालकांची तक्रारही आता दूर झाली. कारण विद्यार्थी आता मोबाईल विशिष्ट वेळेसाठीच सोबत घेऊ लागला आणि त्यावेळीही दिलेला STEM क्लासमधील अभ्यासच तेव्हा पूर्ण करू लागला. त्यामुळे पालकही आता खुश होते, विद्यार्थीही खुश होते आणि आम्ही शिक्षकही खुश होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, नियमितता तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना विशिष्ट गोष्ट शिकविण्यासाठीची संघटन कौशल्य, आपुलकी, सहानुभूती या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये झालेला दिसून आला. क्यूब शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट, गिटार शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट, कॅसिओ शिकणारे, तबला शिकणारे, ॲबॅकस शिकणारे अशा विद्यार्थ्यांचे गटानुसार वर्गीकरण करण्यात आले व विद्यार्थी त्या तासाला साहित्य सोबत घेऊन आपापले कलाकौशल्य शिकू लागले. 8वी अ मधील या उपक्रमात समाविष्ट झालेले विद्यार्थी पाहून शाळेतील इतर विद्यार्थीही ही कौशल्ये शिकण्यास उत्सुक दिसून आली आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही संधी प्राप्त व्हावी म्हणून शाळेच्या वेळापत्रकातच STEM क्लास हा उपक्रम टाकण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना हे कला कौशल्य शिकण्यास उत्सुकता होते त्या विद्यार्थ्यांना हा STEM क्लास उपलब्ध करून देण्यात आला. हा उपक्रम केवळ 8वी अ वर्गापुरता मर्यादित न राहता शाळेतील 8वी ब, क, 7वी, 6वी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना गोडी आहे त्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. ते विद्यार्थी देखील कला कौशल्याच्या तासामध्ये STEM क्लासमध्ये येऊन आपल्या आवडीची कला कौशल्ये शिकू लागली व त्यात निपुण होऊ लागले. हे शिकत असताना आम्ही शिक्षक फक्त त्यांचे सुलभक म्हणून कार्य करू लागले, मार्गदर्शक म्हणून आम्ही उभे राहू लागलो. विद्यार्थी स्वयंअध्ययनाद्वारे सर्व शिकत आहेत हे बघून मुख्याध्यापकासह आम्हा सर्व शिक्षकांना खूप आनंद होऊ लागला. हजेरी पटावरील विद्यार्थी उपस्थिती 100% येऊ लागली हे बघून खूप आनंद झाला. तसेच शाळेच्या गुणवत्तेतही वाढ झाली. या STEM क्लासमुळे इतर अभ्यासातही विद्यार्थी निपुण होऊ लागले. त्यांच्यातील चंचलता कमी होऊन ते एका जागी स्थिर झाले. त्यामुळे वेगवेगळ्या स्कॉलरशिप, NMMS परीक्षेतही विद्यार्थ्यांचं यश दिसू लागले. ही या उपक्रमाची यशोगाथाच म्हणावी लागेल. आमची शाळा आता QR कोडची शाळा म्हणून महानगरपालिकेत नावाजली गेली आणि कुंदा बच्चाव QR कोड बनविणाऱ्या मॅडम म्हणून मला ही नवीन ओळख मिळाली. Add 4, less 1, less 5, less 2. Answer is 31. Add 20, less 10, add 5, add 4, less 2. Answer is 17. Add 30, add 4, add 5, less 4, add 10. Answer is 45. Okay. Add 50, add 30,
less 20, add 5, less 10. Answer is 55. Thank you. 14 add 5 minus 10 plus 4 minus 2 किती झालं तर 37. बरोबर आहे का? चेक करा बरं मी पण बघा बरोबर आहे. व्हेरी गुड. जाने क्या हो गया है मेरा दिल ये कह रहा है कभी कभी मेरे पास तू आए यूं मुझे क्यों तू बुलाए. केवळ शिकण्यावरच थांबले नाही, तर आपण शिकलेल्या गोष्टी जतन करून ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःचे ई प्रोफाईलही तयार केले आणि हे ई पोर्टफोलिओची लिंक स्वतः बनवून त्याच्या आय कार्डही आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. आजही ते QR कोड असलेले आय कार्ड स्कॅन केले की विद्यार्थ्यांनी कोणकोणते कला कौशल्य शिकले हे त्यांची शिक्षिका म्हणून मी व त्यांचे पालक आणि येणारा प्रत्येक अधिकारी आपल्या मोबाईलवर अत्तरपणे बघू शकतात. तुम्ही आता हा QR कोड तुमचा YouTube तुम्ही स्वतःचा अकाउंट ओपन केलं की नाही? हा, मग तुम्हाला आता रोजचा जो अभ्यास देते मी व्हिडिओ स्वरूपातला तो तुम्ही याच्यात अपलोड करताय. आता तुमचा रोजचा अभ्यास तुमच्या या QR कोडवरून मला लगेच कळेल. आला की लक्षात? तुमचा तो अभ्यास आता समजा मी तो कसा चेक करते बघा, स्कॅन करून तुमचा आता समजा आपण नीताने काय काय आतापर्यंतचा अभ्यास केलाय युट्यूब चॅनलवरून बघा. स्कॅनर टाकल्यानंतर नीताचं युट्यूबची लिंक आली, ओपन झाली. हा, आता नीताला दिलेला मी अभ्यास तिने केला का बघा, हे झालं नीताचं अकाउंट ओपन झालं. हा, आता नीताला कविता सांगितली होती, सगळ्यांना तुम्हाला सांगितली की नाही, तुमची मराठीची एक कविता तुम्ही पोएम सॉन्ग करून सिंग करून ती टाकायची. तर नीताने हा व्हिडिओ टाकलेला दिसतोय 29 सप्टेंबरला. इंग्लिशची कविता तिने केलेली आहे, छान नीता. हा, असं प्रत्येकाला दिलेला जो अभ्यास आहे त्याने तो आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करायचा आहे, घरचा अभ्यास जो तुमचा तुम्ही किती मोठा झाला तरी नंतरही तुम्हाला बघता येईल आणि तुमचा हा अभ्यास मला केव्हाही चेक करता येईल. ओके नाही? छान. नीता दिलेला अभ्यास सगळा तिने केलेला आहे बघा. आणि प्लस आपल्या वर्गात झालेल्या ऍक्टिव्हिटी पण मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकला, त्याच्यात तो टाकून तुमचे मम्मी पप्पा बघू शकतील की तुम्ही वर्गात आपण जी ऍक्टिव्हिटी घेतली. त्यांना पण हा QR कोड स्कॅनचा ऍप घ्यायला त्याच्यावर तुमचे ID स्कॅन केले, तुम्ही केलेल्या ऍक्टिव्हिटी तुम्ही केलेला अभ्यास तुमचे मम्मी पप्पा पण चेक करू शकतील, प्लस मी वर्गात चेक करू शकेल किंवा कोणीही तुम्ही केलेल्या ऍक्टिव्हिटी तुमचा अभ्यास गुगलवर याच्यावरून युट्यूबवरून चेक करण्यासाठी QR कोड ID चा उपयोग होणार आहे. स्टेम क्लासमध्ये क्यूब सॉल्विंग शिकून माझ्या वर्गातील स्नेहल व दिव्या यांनी मुंबई येथे नॅशनल क्यूब चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग नोंदविला व केवळ यात सहभागच घेतला नाही, तर दिव्याने सिल्वर मेडल व स्नेहलने गोल्ड मेडल मिळवून मुंबईमध्ये नाशिक महानगरपालिकेचे नाव चमकवले, जेथे
केवळ एकमेव शासकीय शाळेतील माझ्या दोन्ही विद्यार्थिनी सहभागी होत्या. तसेच नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय क्यूब चॅम्पियनशिप स्पर्धेत देखील माझ्या शाळेतील 6 विद्यार्थिनींनी मेडल प्राप्त केले व आपला या स्टेम क्लास आणि शाळेचे नाव मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. तसेच महाराष्ट्र टाइम्स आयोजित कार्यक्रमात देखील माझ्या विद्यार्थिनींनी स्टेम क्लासमध्ये शिकलेल्या कलाकौशल्यांचे सादरीकरण केले व संपूर्ण नाशिकमध्ये आमच्या या स्टेम उपक्रमाचे कौतुक झाले. तत्कालीन आयुक्त आदरणीय पुलकुंडवाल साहेबांनी देखील आमच्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. तसेच नाशिकमध्ये आयोजित गायन स्पर्धेत प्रगतीने सहभाग घेतला व बक्षीसही मिळविले. तसेच राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत आमच्या विद्यार्थिनींनी सहभाग मिळवला व त्यात विशेष पुरस्कार देखील प्राप्त केला. राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेणारी आमची नाशिकची एकमेव महानगरपालिकेची शाळा होती. अशा प्रकारे माझ्या विद्यार्थ्यांनी स्टेम क्लासमध्ये वेगवेगळे कलाकौशल्य शिकले, ज्याची नोंद वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी सुद्धा घेतली आणि विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावणारा असा हा उपक्रम थोड्याच काळात केवळ नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजला गेला. या उपक्रमाची दखल आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांनीही घेतली आणि त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच या उपक्रमात सिंगिंग या कार्यक्रमाअंतर्गत बनवलेला व्हिडिओ नॅशनल ऑल इंडिया चिल्ड्रन्स एज्युकेशनल कंटेंट कॉम्पिटिशन NCERTद्वारे आयोजित केला जातो. त्याच्यातही याची नोंद घेतली गेली आणि त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. तसेच नाशिकमधील शिक्षण उत्सवातही QR कोडच्या उपक्रमाची दखल घेतली गेली व शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच मुंबईच्या MPSP या शासकीय संस्थेद्वारे सक्सेस स्टोरीमध्ये आमच्या या उपक्रमाला स्थान देण्यात आले, हेही आमच्यासाठी खूप अभिमानास्पद. या उपक्रमाची शाळा स्तरावरील कार्यवाही व यशोगाथा बघण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आदरणीय दत्ता बाळसराफ तसेच शिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय योगेश कुदळे सर यांनी शाळा स्तरावर भेट दिल्या असता त्यांनीही उपक्रमाचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाद्वारे कलाकौशल्ये शिकविणाऱ्या स्टेम क्लास या उपक्रमाची शाळा स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर यांनी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या माध्यमातून जी आर्थिक मदत केली, तसेच वेळोवेळी वर्कशॉप राबवून शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीने वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा एक वेगळाच आनंद दिसू लागला. तसेच शिक्षकांनाही शिक्षक असताना एक चांगल्या प्रकारचे काम करू शकले याचे समाधान प्राप्त झाले. या उपक्रमाच्या यशस्वीतेचे संपूर्ण श्रेय मी यशवंतराव चव्हाण सेंटर व शरद पवार फेलोशिप इन एज्युकेशन या टीमला देऊ इच्छिते. आदरणीय योगेश कुदळे सर, संजना मॅम व सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद. आपली ऋणी श्रीमती कुंदा जयवंत बच्छाव व नाशिक मनपा शाळा क्रमांक 18 आनंदवली टीम. धन्यवाद.